लक्ष्मण हाके हे ओबीसी समाजाचं नेतृत्व करून ओबीसी समाजाला न्याय हक्क मिळण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मी अनेक वेळा सांगितले की आंदोलन करत असताना कोणी आंदोलन करते असू दे त्यांच्याबद्दल नक्कीच मला तर त्यांच्याबद्दल कौतुक आहे, कारण ते अनेक वर्षानुवर्ष ह्या सगळ्या समाजासाठी काम करत आहेत. परंतु प्रसाद लाड हे लोकप्रतिनिधी आहेत, ते आमदार आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक संघटनात्मक पदाचा आदर असला पाहिजे, ही प्रत्येकाची भूमिका असली पाहिजे. आणि म्हणून लक्ष्मण हाके साहेब असतील, मनोजदादा जरांगे साहेब असतील, यांच्या ज्या काही मागण्या आहेत ते त्यांनी संवादातनं सरकारकडे मांडल्या पाहिजेत. सरकार नक्की ओबीसी समाजाबरोबर आणि मराठा समाजाबरोबर आहे. अनेक वेळा मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे, उपमुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की काल एक माझा कॉल जो मनोज जरांगे यांच्याबरोबर व्हायरल झाला मीडियावर, त्याच्यामध्ये मी स्वतः पुढाकार घेतला होता आणि सरकारचं मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये किंवा दाखल्याच्या संदर्भामध्ये कुठं चुकलं आहे हे बघण्याच्या दृष्टीनं मी त्यांच्याशी बातचीत केलेली होती. त्यांचे जे काही गैरसमज झाले ते आम्ही नक्की दूर करू. मराठा समाजाच्या दाखल्याच्या बाबतीमध्ये जाणीवपूर्वक जर कोण अडचण करत असेल तर त्याच्यावर देखील काय उपाययोजना करायची हे देखील माझं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी बोलणं झालेलं आहे. मुख्यमंत्री महोदय देखील या सगळ्यावर नजर ठेवून आहेत. विखे पाटील साहेबांशी देखील आमची चर्चा होणार आहे आणि बावनकुळे साहेबांशी देखील मी चर्चा केलेली आहे. आणि बावनकुळे साहेबांनी देखील स्पष्ट पद्धतीनं असं सांगितलेलं आहे की काहीतरी गैरसमजातनं ह्या गोष्टी घडत आहेत. सरकारनं मराठा समाजाच्या प्रती घेतलेले निर्णय हे बदलण्याचा महायुती सरकारचा कुठचाही प्रयत्न नाही आणि तसं होणार नाही. पण हे सगळं करत असताना ओबीसी समाजावर देखील अन्याय होणार नाही ही महाराष्ट्र सरकारची भूमिका ही पहिल्यापासूनच आहे. आणि म्हणून तो व्हिडिओ आपण बघितल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल की काही एकनाथ शिंदे साहेबांबद्दल देखील गैरसमज पसरवण्याची काही लोक प्रयत्न करत आहेत. ते मी आत्मविश्वासानं मनोज जरांगे पाटलांना सांगितलं की अशा पद्धतीनं एखाद्या आंदोलनाच्या विरोधात एकनाथ शिंदे साहेब जाऊच शकत नाहीत. सरकारची ती आमची भूमिकाच नाही हे सिद्ध करण्यासाठी मी त्यांना फोन केलेला होता. परंतु सगळ्याच नेते मंडळींना मला विनंती आहे की आपला महाराष्ट्र हा एकसंघ असलेला महाराष्ट्र आहे. त्याच्यामुळे जातीपातीच्या राजकारणामध्ये उभ्या भिंती निर्माण होऊ नयेत याची दक्षता प्रत्येकाने घेतली पाहिजे. आम्ही सरकार म्हणून देखील घेतली पाहिजे. विखे पाटील यांच्यावर टीका करताना देखील त्यांनी म्हटलं की विखे सारख्या माणसाला ही भाषा शोभते का, ओबीसी जागा झाला तर तुम्ही वाहून जाल असा देखील इशारा लक्ष्मण हाके यांनी दिलेला आहे. तसेच विखेंना आरक्षणाचं काय कळतं असं देखील ते म्हणाले. नाही, मी त्याच्यावरच सांगितलं मगाशी. एवढा आता जे मी बोललो त्याचा संदर्भच तो आहे की लक्ष्मण हाकेंशी जर चर्चा करायची असेल तर चर्चा देखील सरकार करू शकतं ना. त्याच्यामध्ये काय सरकारचा इगो नाही, पण सरकारची भूमिकाच ही आहे की कुठच्याही परिस्थितीमध्ये ओबीसीवर अन्याय होणार नाही, ओबीसीचं काही कमी होणार नाही, ही सरकारची भूमिका आहे. आणि मराठा समाजाला देखील 10% जे आरक्षण दिलं किंवा अन्य ज्या काही दाखल्याच्या बाबतीमधल्या भूमिका घेतल्या हे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजींनीच घेतलेलं आहे. त्याच्यामुळं या महाराष्ट्रामध्ये असलेल्या कुठच्याही जाती धर्मावर अन्याय होणार नाही ही महायुती म्हणून आमची भूमिका आहे. सर, सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न काय, कारण एकीकडे मराठा लॉबी नाराज आणि दुसरीकडे ओबीसी समाज पण नाराज. नाही, मी असं काय म्हणणार नाही. शेवटी एखाद्याचं काम खरोखरच अडचणीमध्ये सापडलं असेल तर तो सरकारला जाब विचारण्याचा अधिकार महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला आहे. सर, प्रशांत किशोर आणि सुनीताताई पवार यांची जवळपास 6 चर्चा झालेली होती आणि ज्यामध्ये त्यांनी प्रदेशाध्यक्षाबाबत योग्य तो निर्णय घ्यावा असं सूचना दिलेली आहे. मित्र पक्षातले तुमचा घटक पक्ष आहे असं बघता. आता या प्रश्नाचं उत्तर मी कसं देऊ शकतो? राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा वहिनींची आणि प्रशांत किशोर यांची बैठक झाली. बैठक काय झाली याची तर्कवितर्क आम्ही सगळेच लावतो. बरं, जरी मला माहिती असलं तरी त्यांच्या प्रदेशाध्यक्ष कोण बदलणार, कधी बदलणार हा त्यांचा पक्षाचा अंतर्गत मामला आहे. प्रशांत किशोरजी सुनेत्रा वहिनींशी काय बोलले, सुनेत्रा वहिनी प्रशांत किशोरांशी काय बोलले हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून 100% त्यांचाच अधिकार आहे. त्याच्यामुळे त्यांच्या पक्षामध्ये कोण प्रदेशाध्यक्ष आहे, कोण प्रदेशाध्यक्ष होणार नाही किंवा प्रशांत किशोरनी काय सांगितलं याच्यामध्ये डोकावण्याची आम्हाला काहीच गरज नाही. जंतर मंतरवरचं आंदोलन ही सुरुवात आहे असं राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे. संपलं आंदोलन, संपलं ना. सुरुवात आहे सरकारच्या विरोधामध्ये. ठीक आहे ना, सरकारच्या विरोधामधली सुरुवात आहे नाही हे शेवटी जनता ठरवत असते. त्याच्यामुळं जनतेनं अनेक वेळा सिद्ध महाराष्ट्रामध्ये करून दाखवलेलं आहे की जनता महायुतीच्या सरकारसोबत आहे. आणि मी मागच्या वेळी देखील सांगितलं या सगळ्या बाबींमध्ये
कुणीतरी राज ठाकरे साहेबांचा कोणीतरी फार मोठा गैरसमज करून दिलेला आहे आणि राज ठाकरे साहेबांच्या सोबत राहून काही लोक स्वतःचा पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत। यामध्ये आपल्याला माहीत असेल की महानगरपालिकेला मनसेसारख्या अतिशय चांगल्या पक्षाचं नुकसान झालेलं आपल्याला बघायला मिळालं, परंतु मनसेच्या खांद्यावर चढून अनेक लोकांनी स्वतःची विजयी हंडी फोडली। त्याच्यामुळे कोणीतरी राज ठाकरे साहेबांचा गैरसमज करत आहे आणि त्या गैरसमजातनं स्वतःचा पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत आहे। सुप्रीम कोर्टामध्ये सध्या राज ठाकरे आपण भाजपवर टीका करताना ते म्हणाले, तुम्ही माहितीतले घटक पक्ष म्हणून विचारतो की भाजपनं अंतर्गत बाहेरचे शत्रू जे आहेत ते संपवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्यामध्ये आता अंतर्गत शत्रूच निर्माण व्हायला लागले। ही प्रोसेस आहे आणि हे होणार आहे आता, असं राज ठाकरेंचं म्हणणं आहे। हे बघा नाही, जरतरच आहे ना, भाजपमध्ये हे होणार आहे, भाजपमध्ये हे होणार नाही, हे जरतरचे विषय आहेत। आणि म्हणूनच मगाशी मी सांगितलं की राजसाहेबांची भूमिका ही एकेकाळी माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी जी विकासाची कामं केलेली आहे त्याच्या समर्थनाची देखील होती। त्याच्यामुळे त्यांचा काहीतरी गैरसमज झाल्यामुळं ते महायुतीच्या बाबतीमध्ये असं बोलत असतील, त्यांचा गैरसमज लवकरात लवकर दूर होईल। दिलके असं म्हणतात की माझ्यावरती पाळत ठेवण्यासाठी काही अमेरिकन एजन्सीची मदत सरकार घेते की काय, असा संशय मला आहे। याबाबत 4 दिवसापूर्वी आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली। त्यांनी जे विद्यार्थ्यांचं आंदोलन केलं होतं त्या विद्यार्थ्यांच्या अनुषंगानं माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी काही ठोस निर्णय घेतले, त्याच्यामुळं त्या आंदोलनाचा आणि त्या संबंधितला विषय हा आमच्यासाठी संपलेला आहे। सर, सुप्रीम कोर्टामध्ये सध्या जोरदार सुनावणी सुरू आहे आणि काही सुप्रीम कोर्टाने जे निरीक्षणं नोंदवलेली आहेत ती शिवसेनेच्या विरोधात जात आहेत अशी चर्चा आहे, तर याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? त्यामुळे अशी चर्चा कोणी केली? सकाळी 9 वाजता सुप्रीम कोर्टाने एक निर्णय देताना म्हणाले की भविष्यात आम्हाला एक निर्णय घेताना सगळ्याच बाबीचा विचार करावा लागेल, म्हणजे पक्षांतर कायदा असेल किंवा या संदर्भात। सुप्रीम कोर्टानं एखादी टिप्पणी केली असेल तर त्याची जगजाहीर अशी चर्चा होत नाही। आमच्या शिवसेनेच्या बाबतीतले आमचे वकील त्या बाजूला युक्तिवाद करतील, आमची देखील काय सक्षम बाजू आहे हे सन्माननीय कोर्टाला सांगतील, आमचे देखील योग्य कागदपत्र जे आहेत ते कोर्टाला दाखवतील आणि त्याच्यानंतर आम्हाला योग्य तो न्याय मिळेल याची आम्हाला सगळ्यांना खात्री आहे। संजय राऊत यांनी असा आरोप केलाय की बच्चू कडूंचा जो प्रहार आहे त्याच्यात तुम्ही मर्ज होणार आहात, म्हणजे शिवसेनेचे काही आमदार शिंदे शिवसेनेचे आहेत। ते सुप्रीम कोर्टाचे जज आहेत का? त्यांच्यासमोर चालली का सुनावणी सन्माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर चाललेली आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या समोर जो काही युक्तिवाद करायचा तो आम्ही करू, यांच्यासमोर का करायचा? तर एकनाथ शिंदे साहेब आज कल्पनाची भेट घेतलेली आहे, काय सांगणार? त्याच्यावर 6 आमदार जे शिवसेनेचे आहेत ते सुद्धा सकाळी ब्रेकफास्ट नाही, माननीय नरेंद्र मोदी साहेबांची भेट झाली की नाही मला माहीत नाही, झाली का? हां, झाली असेल तर चांगलं आहे ना। माननीय एकनाथ शिंदे साहेब जसे महाराष्ट्राचे शिवसेनेचे नेते आहेत तसे NDAचे 3 नंबरचे नेते आहेत, त्याच्यामुळे ते दिल्लीच्या राजकारणामध्ये देखील आता आहेत। दिल्लीच्या राजकारणामध्ये NDAला सपोर्ट करत असताना 6 खासदारांची ताकद देखील वाढलेली आहे। महाराष्ट्रामध्ये आता महायुतीमध्ये खासदार जास्त असलेला 1 नंबरचा शिवसेना पक्ष आहे, त्याच्यामुळं NDA बद्दलची आपली भूमिका किंवा NDA बद्दलच्या काही गोष्टी असतील त्या चर्चा करायला ते नरेंद्र मोदी साहेबांना भेटले असतील। सर, 8-9 तारखेला आपलं दिल्लीला प्रशिक्षण आहे मंत्री आमदार वगैरे, नेमकं कशासाठी आणि काय? मंत्री आमदारांचं आपलं शिवसेनेचं तुमचं आहे का दिल्लीला? 8 आणि 9 तारखेला काल जे मी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होतो, मागच्या वर्षीप्रमाणे सिंदूर महारक्तदान यात्रा ही आम्ही दिल्लीला घेऊन चाललो आहे। मागच्या वेळी आम्ही जम्मूला घेऊन गेलो होतो। 1250 पैलवान हे त्या ट्रेनमध्ये आहेत, ते उद्या सकाळी दिल्लीला पोहोचतील। मी देखील उद्या सकाळी दिल्लीला पोहोचणार आहे। उद्या आणि परवा रक्तदानाचा कार्यक्रम आहे आणि या रक्तदान शिबिराला शाबासकी देण्यासाठी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह साहेब हे 9 तारखेला 12 वाजता दिल्लीच्या आमच्या त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे आणि या सगळ्या कार्यक्रमांमध्ये शिवसेनेचे मुख्य नेते पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेब देखील उपस्थित राहणार आहेत। मुंबई गोवा महामार्गाचं अजून नेमकं किती टक्के काम बाकी आहे आणि ते कधीपर्यंत होईल? मुंबई गोवा महामार्ग मी स्वतः आता गाडीनं प्रवास करतो, त्याच्यामुळं काही चिपळूण नंतरचा जो भाग आहे म्हणजे सावर्ड्यानंतरचा जो भाग आहे तेवढंच काम शिल्लक आहे। लांजाचा काही भाग शिल्लक आहे, म्हणजे ब्रिज शिल्लक आहे, बाकी पूर्ण रस्ता अगदी गणपतीच्या अगोदर जसा आवश्यक आहे लोकांना तशा पद्धतीनं पूर्ण झालेला आहे। गणेशोत्सवाला मार्ग पूर्ण सुरू असेल? नाही, मी आता इथनं निघालो तर 4.5 तासामध्ये पनवेलमध्ये पोहोचतो, म्हणजे इथनं मी 2 तासामध्ये महाडला जातो आणि महाडवरनं माणगावला जर ट्रॅफिक नसेल आणि इंदापूरला नसेल तर 4 तासामध्ये पनवेलला जातो। इतका रस्ता व्यवस्थित आहे आणि इव्हन कोल्हापूरचा रस्ता देखील इथून तुम्ही आता जर निघाला तर बरोबर 1.5 तासामध्ये अंबामध्ये असता
मलकापूरचा बायपास आणि माझ्या माहितीवर ह्याचा ना बांबवड्याचा बायपास हा जर झाला तर मी अतिशयोक्ती सांगत नाही, रत्नागिरीच्या या रेस्ट हाऊसपासनं महालक्ष्मीचं देऊळ हे फक्त 1.5 तासावर येणार आणि तो जर टनेल झाला आंबा घाटाचा तर 1.25 तासावर येणार. सर टनेलची काय स्थिती आहे तिचा जो स्ट्रॅटा आहे म्हणजे जी भौगोलिक परिस्थिती आहे ती त्याच्यासाठी अनुकूल आहे का? त्याच्यासाठी गडकरी साहेबांनी DPR बनवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. DPR बनवताना ह्या सगळ्या गोष्टी पुढे येतील. पुण्यामध्ये सुद्धा पत्रकारांशी चर्चा झाली म्हणजे असं म्हटलं की मनोज जरांगेंनी तुम्हाला फोन केलेला होता त्यावेळेला त्यांनी इतर नेत्यांबद्दल सुद्धा अर्वाच्या भाषेमध्ये काही बोलले होते ते मग चालतं का? मी त्याचं उत्तर त्यांनी बोलायच्या अगोदर दिलं ना. बघा सदावर्ते साहेबांचं मन मी कसं ओळखतो बघा, माझे ते जवळचे मित्र आहेत, ते तिथं काय बोलणार आहेत हे मला कदाचित कळलं असावं अंतर्ज्ञानानं. पण त्याच्या अगोदर मी स्टेटमेंट दिली की संविधानात्मक पदावर असलेल्या लोकांच्या बद्दल थोडं सगळ्यांनी संयमानं, भले काही पाठीपुढं होतं पण ती संविधानात्मक पद आहेत. बरं असं पण म्हणतात की मनोज जरांगे एकनाथ शिंदे यांचे शिष्यच आहेत. कोण सदावर्ते. नाही, ते काय म्हणतात ह्याच्यापेक्षा आम्ही काय होतं आम्हाला माहिती आहे ना. एकनाथ शिंदे साहेबांना अख्खा महाराष्ट्र ओळखतो आणि मी सदावर्ते साहेबांचा आदरपूर्वक उल्लेख करून सांगतो की माननीय एकनाथ शिंदे साहेबांना कोणाच्याच सर्टिफिकेटची आवश्यकता नाही. सर आपले एकेकाळचे सहकारी राजेश सावंत यांचे दुर्दैवी निधन झाले, आपण भावना व्यक्त नाही, मी स्वतः नांदेडवरनं राजेश सावंतांचं हे कळल्यानंतर मी रत्नागिरीमध्येच होतो. 20-22 वर्ष आम्ही राजकारणामध्ये एकत्र काम केलं. त्याच्या अगोदर कॉलेजमध्ये देखील आम्ही एकत्र कॉलेजला होतो. त्याच्यानंतर क्रिकेट देखील आम्ही एकत्र खेळलो. राजकीय मतभेद आमच्यामध्ये नक्की झाले, परंतु राजेश सावंतांनी उदय सामंतचं कधी वाईट होऊ नये आणि उदय सामंतांनी राजेश सावंतचं कधी वाईट होऊ नये ही प्रिकॉशन आम्ही मित्र म्हणून घेतलेली होती. आणि अजून एक तुम्हाला आश्चर्यकारक गोष्ट सांगतो की एक ऑडिओ क्लिप प्रसिद्ध झाली. विजय चौधरी नावाचा एक कोणतरी माणूस आहे आणि एक कोणतरी आमदार आहे. त्या दिवशी 8:33 जायच्या आधी 24 तास राजेश सावंतांचं आणि माझं बोलणं झालं. राजेश सावंतांनी माझ्या समर्थनार्थ स्टेटस देखील ठेवला. ही आमची मैत्री होती आणि म्हणून त्यांच्याच कुटुंबाचं नुकसान झालं आहे असं नाही, आमचं देखील मित्रपरिवाराचं नुकसान झालेलं आहे. रत्नागिरी शहरासाठी नवीन एसटीबी प्लांट मंजूर झाला. रत्नागिरी शहरासाठी 29 कोटी रुपये खर्च करून आपण नवीन STP प्लांट तयार करतोय, जेणेकरून सांडपाण्याची जी व्यवस्था आहे आणि ज्या काही तक्रारी रत्नागिरीकरांच्या होत्या त्या आता त्याच्यातनं दूर होतील. सर ते आंबाघाटामध्ये भेगा केल्या आहेत तर ते नवीन कामामध्ये अडचणी आहेत की नैसर्गिक? मी काल स्वतः आंबा घाटामध्ये त्याची पाहणी केली. ती खऱ्या अर्थानं नैसर्गिक आपत्ती आणि दरवर्षी त्याला आपण सामोरं जातो. आता पण मी आमच्या लेले साहेबांनी TV9ला जे दाखवलं त्याच्यासाठी आता ह्याला जातोय पगार वठारामध्ये जे खिंडार पडलेला आहे त्याच्यामध्ये काय त्याला टेक्निकल आपण केलं पाहिजे म्हणजे तो व्यवस्थित रस्ता होईल. कारण मागच्या वर्षी देखील हीच तिथं परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे टेक्निकली ह्या गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे. तसंच आंबा घाटाच्या एका बाजूचा जो अभ्यास आहे तो टेक्निकली केला पाहिजे, तो राजकीय करून उपयोगाचा नाही. सर तिथे बांधकाम करताना काही प्रॉब्लेम झालाय का? संरक्षक भिंत बांधताना खबर वटारात ती जमीन मी आता बघेन ना जवळ बघेन. तुम्ही परवाच्या लँडस्लाईडमध्ये कशेडी घाटाच्या अलीकडे आपण जे म्हणत होतो की कशेडी घाटामध्ये लँडस्लाईड झाली, अजिबात कशेडी घाटामध्ये लँडस्लाईड झाली नाही. आणि माहितीसाठी सांगतो, अतिशय जिथं काहीच संबंध नाही डोंगराचा, जर तुम्ही बघितलं असेल तर बरोबर ना, काहीही संबंध नाही डोंगराचा, इथं लँडस्लाईड झाली. तर कशी झाली तर रस्त्याच्या सेंटरपासून 200 मीटरवर असलेला जो डोंगर आहे तो त्या दगडावरनं सटकला आणि सगळी माती आपल्या हायवेवर आली. आता ह्याला काय प्रकार म्हणायचा? त्याच्यामुळं नैसर्गिक आपत्ती कधी कुठे येईल हे सांगता येत नाही. त्यासाठी पगार वाटारात मी आता स्वतः जातोय. निवेंदी MIDC साठी 120 कोटी आले आता पुढे काय? निवेंदी MIDCचे पैसे जे शेतकऱ्यांचे द्यायचे आहेत त्याचे सगळे पैसे आलेले आहेत. 2 दिवसामध्ये त्याचं वाटप सुरू होईल आणि निवेंदीमध्ये देखील अतिशय चांगला प्रोजेक्ट येईल. सर ते मँगो पार्क म्हणजे कसं म्हणजे असं संकल्पना? मँगो पार्क किंवा फिश पार्कपैकी एक प्रोजेक्ट आहे. सर सध्या कोकणातल्या सड्यांवर वेगवेगळी फुलं जसे दांडी असेल किंवा इतर जे फुलं आहेत कापडी कमळ असतील असे वेगवेगळे फुलं आलेली आहेत आणि ते मोस्टली अशा ठिकाणी आहेत की जिथे हे सगळे प्रकल्प येऊ घातलेले आहेत. तर त्या संदर्भात आपण काही माहिती घेतली काही? मला आता त्या प्रकल्प आणि या फुलांचं काय सांगणार, म्हणजे ते जातील ना प्रकल्प आले तर आधी येऊ देत प्रकल्प. प्रकल्प यायच्या अगोदरच आपण पत्रकार परिषदेत फुलं घालूया नको ना, आहेत तशी टिकवूया.
बरं, कुठच्या प्रकल्पाच्या जागेवर आली? देवाचे गोठणे आणि या सगळ्या भागामध्ये तिथं कुठचा प्रकल्प आला? प्रस्तावित होता जो पूर्वी. प्रस्तावित होता पण अजून काहीच झालं नाही, नाही. पण म्हणजे मला असं म्हणायचं की तिथे आपण काही त्या फुलांच्या संरक्षणासाठी किंवा नाही, ही फुलं जी आहेत ही मला असं वाटतं की लहानपणापासून आपल्याला माहिती आहे ही सिजनल आहे. ती येतात आणि 15 दिवसांना निघून जातात. तर ती 365 दिवस कशी राहतील याच्यासाठी मुस्ताक जे आपण रिसर्च जर केला आपण तिथं काहीतरी करू. जमिनीच्या भेगांचा जो विषय आहे आपल्याकडे त्यासाठी पूर्वी पोस्ट होती बरोबर. भूगर्भशास्त्राची. आता आपल्याकडे त्यांची कोल्हापूरच्या माणसाकडे चालू आहे. त्याच्यावरती आपल्याकडे हे प्रकार सातत्याने होत आहेत. नाही, याच्यामध्ये आपण निर्णय असा घेतला की जे डिपार्टमेंट कोल्हापूरला आहे त्यांच्यावर अवलंबून न राहता आउटसोर्स करून हे तज्ज्ञ नेमायचे. मी कालच जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो. त्याला जे काय 5-10 लाख रुपये लागतील ते नियोजन मंडळात मी स्वतः पालकमंत्री म्हणून द्यायला तयार आहे. परंतु पूर्ण जिथं लँडस्लाईड होत आहे त्या लँडस्लाईड होणाऱ्या ठिकाणचा सर्वे या तज्ज्ञांनी केला पाहिजे आणि ते आउटसोर्स करून सुद्धा देखील आपण करू शकतो. आपण एका त्या तज्ज्ञावर अख्खा जिल्हा आणि कोल्हापूर जिल्हा ठेवला आहे. तर त्याच्यामध्ये 5-6 लोक मी आउटसोर्स घ्यावे म्हणून काल जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं. सर, सुरुवातीच्या काळामध्ये कोकण रेल्वे जेव्हा झाली होती तेव्हा खूप लँडस्लाईड्स व्हायचे, पण नंतर त्यांनी अनेक उपाययोजना केल्या आणि आता गेल्या अनेक वर्षांमध्ये हे अशी काही लँडस्लाईड झालेली नाही. तर त्या संदर्भात काही कॉर्डिनेशन त्यांच्या इंजिनियर्सचं? तुमच्या प्रश्नाचंच उत्तर आहे. कोकण रेल्वे ज्यावेळी झाली त्या कोकण रेल्वे झाल्यापासून जवळजवळ 6 ते 7 वर्ष लँडस्लाईड होती. टप्प्याटप्प्याने ते कशा पद्धतीनं थांबवायचं याच्यावर रिसर्च झाला, कोकण रेल्वेने केला आणि ती लँडस्लाईड 100% थांबली. नाहीतर पूर्वी आपल्याला माहिती आहे करबुड्याच्या बोगद्यामध्ये जाताना पहिली 3 मिनिटे अगोदर गाडी थांबायची पाऊस सुरू झाल्यानंतर आणि मग तो क्लिअर आहे का बघून मग पलीकडे जायची. दिवस सगळे जेवढे आपले जे आहेत त्याच्यामुळं आपली जर्नी देखील होती ती 10-12 तासाची व्हायची. त्याच पद्धतीनं हायवेवर हे ज्या काही लँडस्लाईड होत आहेत त्याच्यावर अभ्यास करावा लागेल. काल परवाचा नॅशनल हायवे झालेला आहे. त्यावर अभ्यास करून भविष्यात लँडस्लाईड होणार नाही याची कोकण रेल्वेसारखीच दक्षता सार्वजनिक बांधकाम विभाग घेणार नक्की. भोसले घाट आणि परशुराम घाटाचे प्रॉब्लेम लँडस्लाईड अजून 2 घाट बंद देखील आहेत जे पुण्याशी कनेक्ट आहेत. तो तामिणी आणि रघुवीर घाट. माणगावची समस्या केव्हा दूर होईल? नाही, माणगावची समस्या दूर झाली. लँड ॲक्विजिशनचा जो विषय होता तो संपलेला आहे. काम देखील सुरू आहे. माणगाव आणि इंदापूर बायपास झाला तो. राज ठाकरे पण पाहणी करणार मुंबई विभाग आयोग. मग वाईट काय आहे याच्यात? लेले साहेब, वाईट काय आहे? तुम्हाला माझ्याकडनं काय उत्तर अपेक्षित आहे? त्यांनी पाहणी करू नये असं मी बोलावं की त्यांना काय कळतंय असं मी बोलावं? राजसाहेबांनी घेतलेला निर्णय कोकणाच्या दृष्टीनं त्यांच्या दौऱ्यामुळं अजून काही आम्हाला सूचना मिळणार असतील, अजून काही आम्ही त्याच्यामधनं डेव्हलप करणार असू. चांगला दौरा आहे. काही लोकांचा राजकीय दौरा असतो, यांचा राजकीय दौरा नाही, हा पाहणी दौरा आहे. नाही, मी सांगितलं ना 2 म्हणून त्याने ते विचारल्यावरच सांगितलं की मनोज जरांगे पाटील यांच्या आणि दुसरं त्या विजय चौधरीच्या खरा क्लिपचा विषय होता. पण असू द्याला काय. तर मग त्या संदर्भात आपण काही हे घेतलं, त्याची दखल घेतलीत का? विजय चौधरी या माणसाला काळा की गोरा आधी मी ओळखत नाही. तो कुठच्या पक्षाचा नेता असेल नसेल मला काही फरक पडत नाही. दुसरे ते आमदार महोदय आहेत, त्यांच्याशी मी अनेक वेळा बोलतो. गरीब मुलांच्या ॲडमिशनसाठी त्यांना विनंती करतो. बरोबर आहे. त्यांच्या पण मोठमोठ्या संस्था आहेत. आता ह्याच्यातनं भरपूर तुम्ही ओळखू शकता. त्यांच्या पण मोठमोठ्या संस्था आहेत. मुंबईमध्ये आहेत, नवी मुंबईमध्ये आहेत, देशात आहेत, परदेशात आहेत. त्यांचा काहीतरी दोघांचा संवाद झाला आणि त्याच्यामध्ये ते काहीतरी म्हणाले. पण ते विजय चौधरी नामक कोणती व्यक्ती आहे त्यांनी काल हे पण सांगितलं की ते कथित आहे. कथित असेल तर ठीक आहे, पोलीस त्याची चौकशी करतायत. पण जर खरं असेल तर दोघांनाही कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागणार. पण आता सध्या सगळेच कथित म्हणतात म्हणून मी कथित म्हणतो. ते जर प्रूव्ह झालं की दोघे बोललेले आहेत 100% जसं ते आमच्या काहीतरी चौकशा काय म्हणाले, आम्ही काय लुटलं, आम्ही कोण आहेत ते, तसे कोण कुठच्या क्षेत्रातले मग डाकू आहेत आणि लुटारू आहेत तुम्ही सांगणार. पण त्याचे पहिलं तुम्ही निवडून महिलांच्या जीवावर म्हणजे लाडकी बहिणी काय म्हटलं, सध्या ते कथित आहे असं म्हटलं जातं म्हणून मी काय बोलत नाही. ज्यावेळी पोलीस असं सांगतील ती खरी आहे त्यावेळी मग कोण कोणाच्या जीवावर निवडून आलंय, कोण कसं बिनविरोध झालंय, विजय चौधरी कोण आहे, कुठच्या पक्षाचं सोडून द्या, पण व्यक्ती म्हणून ते काय सगळी जंत्री घेऊन बसलो नाही महाराष्ट्रामध्ये फिरताना. पण तुम्हीच असं म्हणता दाखवतो ना की कथित ऑडिओ काय व्हिडिओ एकदा पुराव्याने सिद्ध झाला की बोलतो, तुम्हाला काय बोलत नाही. पुष्टी करत नाही.
पुस्तिका या कथित काय ऑडिओ क्लिपची पुष्टी करायची. सर अलीकडे 2 टर्म खूप पॉप्युलर झालेत, एक कथित आणि एक AI जनरेटेड. आणि सूत्र हा AI जनरेट. पण ते म्हणाल तसं AI जनरेट केले म्हणाले का ते मला डीपफेक पण एक अजून हा? डीपफेक. हो का? पण डिपेंड व्हिडिओसाठी म्हणून मी काय म्हटलं की मी माझ्या खात्यामध्ये काय केलं ते बोललेत ना. तसं ठीक आहे ना, ती जर खरी निघाली तर मग कोणाकडे पूर्वी कुठची खाती होती, कोण कसं बिनविरोध झालं, कोणाचं काय आहे ना माझ्याकडे. ते पण रत्नागिरीचं आहे, काळजी करू नका. सर त्या जरा एका वेगळ्या महामार्गावरती- प्रश्नाकडे तुमचं जरा लक्ष वेधायचं आहे. महामार्गावरती सगळीकडे गुरांचा गुरा आणि- प्रचंड त्रास आहे. हां. त्यामुळे अपघातांचं असं भीती साहजिक आहे. अपघात होतात. ते अपघात काय खूप करता आहेत येईल? आणि आता 26 ह्या हप्ते जे दिवसांमध्ये काही पाहिजे. गेल्या काही नाही, पण याच्यामध्ये अवेअरनेस बघा असं, याच्यामध्ये अवेअरनेस देखील असणं गरजेचं आहे. अनेक वेळा नगरपालिकेनं देखील तो उचलण्याचा प्रयत्न केला. प्राणीप्रेमी सांगतात ते उचलायचं नाही. अनेक कार्यकर्त्यांनी बाजूला कुठेतरी बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला, तरी प्राणीप्रेमी जाऊन काहीतरी प्रेमी जाऊन पोलीस स्टेशनला जातात. नगरपालिकेनं केलं, जिल्हा परिषदेने केलं, मग नक्की त्यांनी तरी करायचं का, हा एक प्रश्न आहे. त्याच्यावरती काय ठोस उपाय करायचा? हा ठोस उपाय सांगतो ना. याच्यातली निम्मी जर गुरं आपण बघितली, त्याला मालक आहे. आता मी वाड्या पण सांगू शकतो, पण मला वाड्या राजापूर आणि रांजावाल्यांनी जसं केलं ना चिपळूण गोशाळेत तसं करायला पाहिजे. त्यांनी पण गोशाळेत पाठवून दिली. गोशाळेत गेल्यानंतर ती गोशाळेत व्यवस्थित टिकली पाहिजे, जगली पाहिजे, ही देखील भूमिका घेतली पाहिजे. मुद्दा असा आहे की मी अवेअरनेस जे म्हटलं, ठीक आहे ना, मी नाही कुठं म्हणतोय, नगरपालिकेनं कारवाई केलीच पाहिजे. पण ज्या मालकांची ही गुरं आहेत त्यांनी पण थोडं बाबा ह्याला अपघात होत आहे हे तरी त्यांना भान असलं पाहिजे. आता परवा नगरपालिकेनं मी सांगितल्यामुळं चंपक मैदानामध्ये सगळी बांधून ठेवली, त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायची वेळ आली, सस्पेंड अधिकारी व्हायची वेळ आली. कोणीतरी प्राणीमित्रांनी सांगितलं की नाही, हे योग्य नाही. नक्की स्थानिक स्वराज्य संस्थांनी देखील काय करायला पाहिजे याचं मार्गदर्शन तुमच्यासारख्याने जर केलं तर बरं पडेल ना. हां, आता हे मी बोललो तर ब्रेकिंग होईल, तुम्हीच सांगा. चला, समस्या आहे ना, ती समस्या कशी सोडवायची त्याचा विचार होऊन त्याच्यावरती काहीतरी कारवाई झाली काही साहेब तुम्हाला असं वाटतं का त्याच्यावर विचार होत नाही? नाही ना, तो विचार करू. पण आता ती समस्या अजून तशीच आहे. नाही, म्हणून त्या 50% लोकांना, म्हणजे मला चौथ्या स्तंभाला पण विनंती करायची आहे की तुम्ही पण आवाहन करा ना. प्रशासनानं काम केलं नाही ही जशी टीका आहे ते बरोबरच आहे तुमचं. तसं जे मालक राजरोषे सोडून देत आहे आणि त्यांच्यावर कारवाई केल्यानंतर प्राणीमित्र सांगतात की त्यांचं बरोबर आहे, त्यांचं काय? सर ते गुरांचं मध्ये टॅगिंग केलं गेलं, त्या टॅगिंगच्या मार्फत जर त्याचा शोध लावा लागेल सगळे शोध लागलेले आहेत, मालकांवर कारवाई झाली तर शोध लावायची गरजच नाही. पण त्या मालकांचं शेवटची हे असं असतं की आम्ही यांना आता कसं सांभाळू. मग कुठेतरी रात्री कोणीतरी सोडून दिलं म्हणून सांगतात, असं अशा गोष्टी आहेत ना. प्रॅक्टिकल जर आपण बघितलं, ग्राउंड रियालिटी जर आपण तपासली तर या सगळ्या गोष्टीचा पण विचार झाला पाहिजे. पण त्याच्यावर मार्ग काढतोय आपण. सोमेश्वर किंवा अशा भागांच्या ज्या गोशाळा आहेत त्यांना एकत्र बसून काय करायचं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.